नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवपूर्वकालीन भारत या पाठाचा अभ्यास आपण केलेला आहे. आता आपण या पाठावर आधारित असलेला स्वाध्याय अभ्यासणार आहोत. प्रश्न 1, नावे सांगा. गोंडवांची राणी राणी दुर्गावती. उदयसिंहाचा पुत्र महाराणा प्रताप. मुघल सत्तेचा संस्थापक आहे बाबर. बहमनी राज्याचा पहिला सुलतान हसन गंगू. गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल. गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल खालसा दल. प्रश्न 2, गटात न बसणारा पर्याय निवडा. सुलतान मोहम्मद, कुतुबुद्दीन ऐबक, मोहम्मद गोरी आणि बाबर. यामध्ये गटात न बसणारा पर्याय आहे बाबर. आदिलशाही, निजामशाही, सुलतानशाही आणि बरीदशाही. यामध्ये गटात न बसणारा पर्याय आहे सुलतानशाही. अकबर, हुमायून, शेरशाह आणि औरंगजेब. यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे शेरशाह. प्रश्न 3, थोडक्यात उत्तरे लिहा. विजयनगर व बहमनी ही दोन राज्य का उदयास आली? दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत दक्षिणेत त्याच्या विरुद्ध अनेक सरदारांनी उठाव केले. या अस्थिरतेचा फायदा घेऊन हरिहर बुक्क यांनी 1336 मध्ये विजयनगरचे राज्य स्थापन केले. तसेच हसन-गंगो या सरदारानेही तुघलकांविरुद्ध बंड करून त्याच्या सैन्याचा पराभव केला व इसवी सन 1347 मध्ये स्वतंत्र बहमनी राज्य स्थापन केले. महमूद गावाने कोणत्या सुधारणा केल्या? महमूद गावाने पुढील सुधारणा केल्या. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी बिदर येथे मदरसा स्थापन केली. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले? औरंगजेबाच्या मुघल सैन्याने आसाममधील अहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले. गदाधर सिंह याच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन अहोमांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला. अहोमांनी गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केल्यामुळे मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले. तुमच्या शब्दात थोडक्यात माहिती लिहा. कृष्णदेवराय. इसवी सन 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर आलेल्या कृष्णदेवरायाने विजयवाडा व राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून राज्याचा विस्तार केला. बहमनी सुलतान महमूद शाह याच्या नेतृत्वाखालील सुलतानांच्या सैन्यसंघाचा पराभव केला. विद्वान असलेल्या कृष्णदेवरायाने तेलुगू भाषेत अमुक्तमाल्यदा हा राजनीतिविषयक ग्रंथ लिहिला. त्याच्या काळात विजयनगरमधील प्रसिद्ध हजारा मंदिर व विठ्ठल मंदिर यांचे बांधकाम झाले. चांदबिबी. चांदबिबी ही अहमदनगरच्या हुसेन निजामशहाची कर्तबगार मुलगी. इसवी सन 1595 मध्ये अकबराच्या मुघल सैन्याने निजामशाहीवर आक्रमण करून अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा घातला. तेव्हा चांदबिबीने या आक्रमणाला धैर्याने तोंड देऊन किल्ला लढवला. परंतु निजामशाहीतील सरदारांमध्ये फूट पडून फुटीर सरदारांनी चांदबिबीला ठार केले. त्यामुळे मुघलांना किल्ला जिंकता आला. राणी दुर्गावती. चंदेल राजपुतांच्या घराण्यातील दुर्गावती गोंडवांची राणी होती. तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. तिने मुघलांविरुद्ध दीर्घकाळ लढा दिला. पतीच्या मृत्यूनंतर तिने शरण न जाता अकबराशी लढा दिला. या लढाईतच तिचा मृत्यू झाला. तिच्या शौर्यामुळे ती इतिहासामध्ये प्रसिद्ध झाली. प्रश्न 5, सकारण लिहा. बहमनी राज्याची 5 शकले झाली. महमूद गावांनंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली. विजयनगर व बहमनी राज्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला. विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचे राज्यकर्ते या अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवू न शकल्यामुळे पुढे बहमनी राज्याची 5 शकले झाली. राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला.
राजपूत राजांना एकत्र आणून राणा संगाने बाबराशी खानोआ येथे लढाई केली, परंतु बाबराच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. बाबराच्या राखीव सैन्याने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे राणा संगाच्या सैन्याचा पराभव झाला. राणा प्रताप इतिहासात अजरामर झाला. संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा अकबराचा उद्देश होता. राणा प्रतापने याला विरोध करून मेवाडच्या अस्तित्वासाठी अकबराशी संघर्ष चालू ठेवला. त्याचा पराक्रम, धैर्य, स्वाभिमानी आणि स्वतंत्रप्रेमी वृत्ती तसेच राज्यासाठी त्याने केलेला त्याग या गुणांमुळे राणा प्रताप इतिहासात अजरामर झाला. औरंगजेबाने गुरु तेग बहादरांना कैद केले. वर्चस्ववादी धोरणातून औरंगजेबाने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. त्याचे धार्मिक धोरण असहिष्णू होते. या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध शीखांचे 9वे गुरु तेग बहादर यांनी तीव्र नापसंती दर्शवली. त्यामुळे औरंगजेबाने त्यांना कैद करून पुढे त्यांचा शिरच्छेद केला. राजपुतांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला. अकबराप्रमाणे सलोख्याचे धोरण नसल्यामुळे औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. मारवाडचा राणा जसवंत सिंग याच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्याचे राज्य मुघल साम्राज्याला जोडून घेतले. दुर्गादास राठोड याने जसवंत सिंगाचा मुलगा अजित सिंह याला मारवाडच्या गादीवर बसवून हे राज्य स्वतंत्र करण्यासाठी मुघलांविरुद्ध दीर्घकाळ संघर्ष केला. काळरेषा पूर्ण करा. या ठिकाणी काळरेषा दिलेली आहे आणि लाल रंगामध्ये जो मजकूर आहे तो मजकूर दर्शवून ही काळरेषा पूर्ण केलेली आहे. इसवी सन 1336 विजयनगर राज्याची स्थापना झाली. इसवी सन 1347 बहमनी राज्याची स्थापना झाली. इसवी सन 1509 कृष्णदेवराय विजयनगरचा राजा झाला आणि इसवी सन 1526 मुघल सत्तेची स्थापना झाली. मुलांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून शिवपूर्वकालीन भारत या पाठावर आधारित असलेला स्वाध्याय आपण अभ्यासला. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून धार्मिक समन्वय या पाठाखालील स्वाध्याय अभ्यासणार आहोत. धन्यवाद.